मी नेहा. माझे वय 24 वर्षे आहे आणि मी पुण्यातील एका लोकप्रिय भागात राहते. मी एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. बिल्डिंग 11 मजली आहे. माझी 2 वर्षांची मुलगी आहे. माझा 2 वर्षांची मुलगी आहे. माझा नवरा नोकरी आणि चांगला पगार न मिळायला गेला आहे. दुर्दैवाने तो बेकायदेशीर मार्गाने दुसऱ्या देशात गेला. परत येण्यासाठी त्याची कागदपत्रे व्यवस्थित होईपर्यंत 7 वर्षे लागणार आहेत. तो दर महिन्याला मला आणि माझ्या मुलीसाठी पैसे पाठवतो. दिवसभर मी एकटीच बसते. कंटाळा आला की मी काही दिवसांनी माझ्या आईकडे जाते आणि परत येते. मी राहत असलेली बिल्डिंग नवीन आहे, अजून बांधकाम सुरू आहे. त्यात फक्त 5-6 फ्लॅट्स भरले आहेत. मला शेजारी कोणी दिसतच नाही. बिल्डिंगमध्ये इतकी शांतता असते की मला भीती वाटते. सुमारे 4 महिन्यांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीचे लग्न झाले होते. ती एका नातेवाईकाशी लग्न झाली होती. आम्ही अधूनमधून फोनवर बोलत असू आणि एकमेकांची विचारपूस करत असू. एकदा बोलताना ती मला सांगू लागली की सासरच्यांसोबत काही समस्या आहेत. ती एकत्र कुटुंबात राहत होती. ती म्हणाली, "जर तुझ्या जवळ कुठे भाड्याने फ्लॅट उपलब्ध असेल तर मला सांग." मी म्हणाले, "हो, मी पाहते." मी तिच्यासाठी आमच्या बिल्डिंगच्या चौकीदाराचा नंबर घेतला होता. लिफ्ट अजून लावलेली नव्हती. बिल्डिंग नवीन असल्याने मी चौकीदाराला फोन केला आणि विचारले, "काका, इथे तुमच्या खालचा फ्लॅट आहे." मालकाने तो बंद करून ठेवला होता. काही दिवसांपूर्वी त्याने म्हटले की भाड्याने द्यायचा आहे. मी म्हणाले, "ठीक आहे, मी मैत्रिणीला सांगते. तोपर्यंत कुणाला सांगू नका." मी मनात प्रार्थना करत होते की ही मैत्रीण येईल म्हणजे मी एकटी राहणार नाही. मी तिला फोन करून सांगितले की मला चांगली बातमी आहे. ती विचारली, "काय?" मी म्हणाले, "माझ्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे." ती म्हणाली, "भाडे किती आहे?" "आता चौकीदाराला विचारते." मी पुन्हा चौकीदाराला फोन केला. तो म्हणाला, "2 महिन्यांचे डिपॉझिट आणि कमाल 2 वर्षांचा करार. भाडे ₹15,000. मी तिला सगळे सांगितले. ती म्हणाली, "ठीक आहे. माझा नवरा कामावरून आल्यावर त्याला सांगते आणि मग तुला उत्तर देते." रात्री ती फोन करून म्हणाली, "मी नवऱ्याला सांगितले." तो म्हणाला की काही हरकत नाही, आपण पाहून येऊ. शुक्रवारी त्याची सुट्टी आहे. मी चौकीदाराला सांगितले की शुक्रवारी लोक येणार आहेत. तो म्हणाला, मालकाने मला किल्ली दिली आहे. शुक्रवारी दुपारी सोनलने मला पत्ता आणि लोकेशन मागितले. मी व्हॉट्सअपवर पाठवले. 1.5 तासानंतर ती म्हणाली, "आम्ही बिल्डिंग खाली आलो आहोत." मी खाली गेले, चौकीदाराला बोलावले. मी सोनल आणि तिच्या नवऱ्याला भेटले. आम्ही फ्लॅट पाहिला. त्यांना तो आवडला. सोनल अजून मुलांची आई झालेली नव्हती. तिचा नवरा बँकेत अकाउंटंट आहे. त्यांनी मालकाशी बोलून पैसे भरले आणि फ्लॅट घेतला. एका आठवड्यानंतर ते शिफ्ट झाले. तिचा नवरा कामावर असताना मी तिला फर्निचर लावण्यात मदत केली. ती माझी खूप जवळची मैत्रीण झाली. तिचा नवरा घरी नसताना मी बराच वेळ तिच्याकडेच बसत असे. सुमारे 1 महिना झाला होता. एका रात्री मी बेडरूममध्ये झोपले असताना मला विचित्र आवाज ऐकू आले. मी लक्ष दिले तर तो आवाज स्कायलाइटच्या खिडकीतून येत होता. स्त्रियाच्या कष्टाचे आवाज होते. सामान्य आनंदाचे आवाज नव्हते. मी खिडकी उघडली, लाईट बंद केली आणि शांतपणे उभी राहिले. खालच्या फ्लॅटमधून सोनलचे आवाज येत होते. ती तिच्या नवऱ्यासोबत होती. माझे शरीर कापले. माझे शरीर कापले. रात्री एक कल्पना आली. मी मोबाईल घेतला, रेकॉर्डिंग सुरू केले आणि स्कायलाइटमधून थोडे खाली ठेवले. 1 तासानंतर आवाज थांबला. सकाळी मी रेकॉर्डिंग ऐकले. आवाज स्पष्ट होता. मी थकले. तिला सांगायचे होते की आवाज कमी करा, पण मग तिला कळेल की मी ऐकत होते. म्हणून मी शांत राहिले. त्यानंतर दर 2-3 दिवसांनी मला तिचे आवाज ऐकू येत. माझा नवरा दूर असल्याने मला फार वाईट वाटत असे. मी ठरवले की मी तिच्या नवऱ्याला ओळखायचे. त्याचे नाव अमित होते. मी तिच्याकडे जात असे. पण तो जवळ आला की ती मला घरी पाठवत असे. मला त्याला भेटायची संधीच मिळत नसे. मला कल्पना आली. मी तिला सांगितले की मला छातीत ॲलर्जी आहे. म्हणून दर गुरुवारी हॉस्पिटलला स्टीम थेरपीसाठी जावे लागते. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हटले, "सोनल, मला एक विनंती करायची आहे. माझा नवरा पैसे पाठवतो पण अजून थोडा वेळ लागेल. पुढच्या गुरुवारी मला हॉस्पिटलला जायचे आहे. तुझा नवरा मला गाडीने सोडू शकेल का? अर्ध्या तासात मी परत येईन." ती म्हणाली, "ठीक आहे, मी त्याला विचारते." दुसऱ्या दिवशी ती म्हणाली, "त्याने हो म्हटले आहे." मी मनात म्हटले, "ही माझी संधी आहे." गुरुवारी ती म्हणाली, "15 मिनिटांत खाली ये." मी खाली गेले. तीही येणार होती. मला वाईट वाटले, पण काही हरकत नाही म्हटले. आम्ही तिघे गाडीत बसून हॉस्पिटलला गेलो. मी आत गेले, थोडी वेळ काढली आणि बाहेर आले. आम्ही परत आलो. मी त्यांचे आभार मानले आणि घरी गेले.
मला खूप राग आला कारण ती सोबत होती आणि मी अमितचे नंबरही घेऊ शकले नाही. गाडीत असताना आरशातून मला वाटले की तो माझ्याकडे पाहत आहे, पण खात्री नव्हती. मी फक्त इतके जाणते की त्याचे नाव अमित आहे. मी फेसबुकवर शोधले. अनेक जण आले. मी फोटो पाहत राहिले आणि शेवटी त्याचा फोटो सापडला. त्याचे नाव अमित देशपांडे होते. मी त्याच्या पेजवर गेले. मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, पण मेसेज पाठवला नाही. मला भीती वाटली की तो सोनलला सांगेल. म्हणून मी नवीन अकाउंट बनवले आणि त्यातून रिक्वेस्ट पाठवली. 2 दिवसानंतर मी मेसेज पाठवला, "कसे आहात?" त्याने उघडले नाही. नंतर त्याने उत्तर दिले, "कोण?" मी म्हटले, "मी तुम्हाला ओळखते, पण आता सांगणे योग्य नाही." तो म्हणाला, "ठीक आहे. मला अशा गोष्टींसाठी वेळ नाही." त्याला वाटले की मी त्याची बायको आहे. मी म्हटले, "नाही, मी ती नाही. जेव्हा ती घरी असेल, तेव्हा मला मेसेज करा. मी उत्तर देईन, म्हणजे तुम्हाला खात्री होईल." रात्री त्याने मेसेज केला. मी उत्तर दिले. त्याला कळले की मी त्याची बायको नाही. तो म्हणाला, "ठीक आहे. तू कोण आहेस आणि काय हवे आहे?" मी म्हटले, "मी एकटी आहे. मला तुम्हाला ओळखायचे आहे. मी तुमच्यासाठी अडचण होणार नाही." तो म्हणाला, "मला हरकत नाही. तू कोण?" मी म्हटले, "मी सांगते, पण तुम्ही वचन द्या की सोनलला काही सांगणार नाही." तो म्हणाला, "हो." मी म्हटले, "देवाची शपथ घ्या." त्याने शपथ घेतली. मी म्हटले, "मी नेहा, तुमच्या बायकोची मैत्रीण आणि वरचा शेजारी. तुम्ही मला हॉस्पिटलला घेऊन गेला होतात." तो म्हणाला, "असं कसं?" मी म्हटले, "हो, पण कृपया कुणाला सांगू नका. मी सोनलला गमावायला तयार नाही." तो म्हणाला, "काळजी करू नकोस. पण तुझा नवरा भारताबाहेर आहे. मी आणि माझी मुलगी एकटे आहोत." तो म्हणाला, "ठीक आहे. तू मला का मेसेज केलास?" मी म्हटले, "खरं सांगायचं तर मला कळत नाही. मी तुम्हाला एकदा पाहिले आणि बोलण्याची इच्छा झाली. सोनल मला संधी देत नाही, म्हणून मी फेसबुकवर शोधले." तो म्हणाला, "मीही तुला पाहिले होते. गाडीत असताना मी तुझ्याकडे पाहत होतो. मला वाटले की तू काही सांगू इच्छितेस." मी म्हटले, "हृदय जवळ येतात. पण कृपया सोनलला काही कळू देऊ नका." तो म्हणाला, "भिवू नकोस." त्यानंतर आम्ही बोलत राहिलो. त्याने म्हटले, "तुला कुठे जायचे असेल तर सांग, मी येईन." मी म्हटले, "ठीक आहे. पण सोनलला काय सांगाल?" तो म्हणाला, "मी सहकाऱ्यांसोबत जातो असे सांगतो." मी ठरवले की एकदा आईकडे 2 दिवस राहायला जाईन असे सांगून बाहेर भेटेन. मी सोनलला सांगितले की आई आजारी आहे. मी 2 दिवस तिच्याकडे राहीन. मी अमितला भेटले. त्याने गाडीत घेतले आणि शांत जागी गेलो. आम्ही खूप बोललो. त्याने कबूल केले की त्याला सोनल आवडत नाही. लग्न त्याच्या बाबा त्यांचे मित्र होते. त्याने परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. मी म्हटले, "पण तुम्ही तिच्याशी कसे वागता ते पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही." तो म्हणाला, "माझी सवयच अशी आहे. बदलणे कठीण आहे." मी म्हटले, "मला तिची ईर्ष्या वाटते." आम्ही बोलत राहिलो. आता माझ्याकडे त्याचा नंबर आणि फेसबुक होते. तो कामावरून फोन करत असे. आम्हाला एकमेकांची खूप आठवण येत असे. माझा नवरा आठवड्यातून एकदाच बोलत असे, कारण तिथे काम खूप होते. एकदा मी त्याला मेसेज केला, "अमित, मला तुम्हाला काही सांगायचे आहे. चुकीचा अर्थ काढू नका." मी म्हटले, "मी अनेकदा विचार करते की मी सोनलच्या जागी असते तर." तो म्हणाला, "म्हणजे?" मी म्हटले, "तुमच्यासोबत." तो म्हणाला, "तू लग्न केलेली आहेस." मी म्हटले, "मला कळत नाही. मी तुम्हाला पाहिले की तुम्हीच हवे असता." तो म्हणाला, "मी तुझ्यापासून दूर नाही. मी खालच्या मजल्यावर राहतो." मी म्हटले, "पण जेव्हा हवे असते तेव्हा तुम्ही नसता." तो म्हणाला, "प्रयत्न कर. गरज असेल तर मी येईन." मी म्हटले, "मला आता गरज आहे." तो म्हणाला, "तू विनोद करत आहेस." मी म्हटले, "नाही, खरंच." तो म्हणाला, "ठीक आहे. पण कसे?" मी म्हटले, "तुम्ही म्हटले की गरज असेल तर येईन. मला गरज आहे." तो म्हणाला, "मी विचार करतो." तो म्हणाला, "तुझ्याकडे कुणी येत नाही ना?" मी म्हटले, "नाही, मीच आईकडे जाते. दिवसभर मुलीसोबत एकटी असते." तो म्हणाला, "जर मी आलो तर समस्या होईल का?" मी म्हटले, "नाही. फक्त सोनलला कळू नये." तो म्हणाला, "ती सकाळी झोपलेली असते जेव्हा मी कामावर जातो. गाडी दूर ठेवतो." आम्ही पुढच्या आठवड्याच्या बुधवारी ठरवले. मी सोनलला सांगितले की आई आजारी आहे. मी काही दिवस तिच्याकडे राहीन. तिला मदत करून मी वर गेले आणि अमितला मेसेज केला. बुधवारी सकाळी मी उठले, अंघोळ केली आणि तयार झाले. तो उशिरा आला. मी बाल्कनीतून पाहिले तर गाडी नव्हती. मग मेसेज आला, "दरवाजा उघड." मी उघडले. तो आत आला आणि दरवाजा बंद केला. मी म्हटले, "गाडी कुठे आहे?" तो म्हणाला, "दूर ठेवली. सोनलला कामावर गेलो असे वाटावे म्हणून." मी म्हटले, "बसा, काही प्या." तो म्हणाला, "आत्ता नाही. मी फक्त इतके दाखवायला आलो की जेव्हा गरज असेल तेव्हा मी येतो." मी त्याला माझ्या नवऱ्याचे काही कपडे दिले, पण आकार जुळला नाही कारण तो उंच आहे. मी म्हटले, "मला विश्वासच बसत नाही की तुम्ही माझ्या फ्लॅटमध्ये आहात." तो म्हणाला, "स्वप्न नाही." त्याने माझे हात धरले आणि जवळ घेतले. आम्ही बेडरूमऐवजी मुलांच्या खोलीत गेलो.
आम्ही एकत्र झालो. मला खूप वेदना झाल्या कारण तो जोरात होता. तरीही मला आनंद झाला. मी उशावर चेहरा दाबून ठेवला जेणेकरून आवाज बाहेर जाऊ नये. त्या क्षणी मला सोनलचे आवाज समजले. तो सुमारे 1 तास राहिला. नंतर आम्ही अंघोळ केली, जेवण केले आणि बोललो. मी म्हटले, "तुम्ही खूप जोरात आहात. मला वाटते तुम्ही माझे नवरा असता तर." तो म्हणाला, "आजपासून मला तसे समज." नंतर पुन्हा एकदा आम्ही एकत्र झालो. त्याने मला असे अनुभव दिले, जे मी कधी अनुभवले नव्हते. मी म्हटले, "तुम्ही पुन्हा या. मी आता तुमच्याशिवाय राहू शकत नाही." तो म्हणाला, "संधी मिळाली की येईन. मलाही तुझ्यासोबत चांगले वाटते." दुपारी त्याचा फोन वाजला. सोनलचा कॉल होता. मी त्याला उठवले. त्याने मेसेज केला की तो व्यस्त आहे. सामान्य बोलले. तो म्हणाला, "ती दररोज याच वेळी कॉल करते." नंतर आम्ही पुन्हा एकत्र झालो. संध्याकाळी तो कपडे घालून निघाला. गाडी घेऊन तो खाली गेला. त्या दिवशी मी पायावर उभी राहू शकत नव्हते. त्यानंतर 1 महिना आम्हाला भेटता आले नाही. त्याला सुट्टी मिळत नव्हती. मला खूप आठवण येत असे. मग एक दिवस त्याने मेसेज केला, "सोनल गर्भवती आहे. पहिल्या महिन्यात तिची आई तिला घेऊन जाणार आहे, जेणेकरून ती त्रास करू नये." तो म्हणाला, "ती मला तिच्या आईकडे येण्यास सांगत आहे." पण मी नाकारले. "मी सुट्टीवर किंवा कामानंतर जाईन." 2 दिवसांनी तो म्हणाला, "मी तिला तिच्या आईकडे सोडून आलो. आज कामावरून येताना येतो." तेव्हापासून तो दररोज येऊ लागला. आम्ही जे हवे ते करत असू. मला माहीत आहे की मी जे करत आहे ते चुकीचे आहे. पण परिस्थितीने मला एकटी केले. माझा नवरा दूर आहे आणि मी माझ्या मूलभूत गरजांपासून वंचित राहिले. मला विश्वासच बसत नव्हता की माझ्या आयुष्यात एखादा माणूस असेल. मला माहीत आहे की तो माझा थोरा नाही. कधी-कधी माझा नवरा आणि सोनल दोघेही मला कठीण वाटतात. पण ती माझा नवरा आणि दोघेही मला कठीण वाटतात. आणि तोही मला आपल्या बायकोपेक्षा जास्त प्रेम करतो असे म्हणतो. प्रेम आपल्या हातात नसते. मला त्याला सोनलला सोडायला सांगायची भीती वाटते. कारण तिचे घर उद्ध्वस्त करायचे नाही. ती शेवटी माझी मैत्रीण आहे. ही नाती कुटुंब मैत्री नष्ट करतात. विश्वास मोडला की परत मैत्री नष्ट करतात. मी आता समजते की एकटेपणा आणि गरज यांना चुकीच्या मार्गाने पूर्ण करणे फक्त अधिक दुःख आणते. शेवटी सत्य बाहेर येते आणि सर्वांना वेदना होतात. विश्वास ठेवणे आणि योग्य निर्णय घेणेच चांगले. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.